शेतकऱ्याचे कर्जमाफी, शेतकऱ्याचा पीक विमा, शेतकऱ्याला दुष्काळी मदत हे पूर्ण मातीत पुरलेली आहे। आणि आमचे आमदार नेते, आमचे खासदार नेते निवडणुकीच्या प्रचारामध्ये मस्त आहे। शेतकरी मेला तरी बेहतर, पण आपला नेता जिवंत राहिला, आपला नेता निवडून आला, आपला बाप मेला तरी बेहतर, पण आपला आमदार, आपला खासदार, आपला नेता निवडून आला पाहिजे। ही जर भूमिका जर शेतकऱ्याच्या पुत्रानं जर घेतली तर आगामी काळामध्ये शेतकऱ्याची माती झाल्याशिवाय राहणार नाही। जसं या आत्ताच्या काळामध्ये पूर्ण गगनाला भिडलेले भाव, 13,000 रुपये 12,000 रुपये क्विंटल असलेला कापूस 6,000 रुपये 7,000 रुपये क्विंटलच्या घरामध्ये आणून ठेवला। 12,000 रुपये 11,000 रुपये प्रति क्विंटल विकणारी सोयाबीन 2 वर्षाच्या अगोदरची 4,000 रुपये प्रति क्विंटलनं विकावी लागत आहे। इतकी दयनीय अवस्था शेतकऱ्याची सरकारने करून ठेवलेली आहे। कशामुळे तर केंद्र शासन, संपूर्ण शेतमालाचे धोरण हे केंद्र शासनाच्या हातात असतात। किती लावायचे, काय लावायचे, त्या संबंधित संपूर्ण विचार विनिमय उपाययोजना हे केंद्र शासनाच्या हातात असतात। आणि ते देखील असताना जर आपल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रश्न अटळ आहे, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळत नाही, शेतकऱ्यांना घोषणा केल्याप्रमाणे धानाचे पैसे मिळत नाही, शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळत नाही, शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळत नाही वेळेवर, तर या सरकारचं करायचं काय? हे सरकार कोणाचं आहे? बळीराजाचं आहे, शेतकऱ्याचा आहे, काबाड कष्ट करणाऱ्याचा आहे, की मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बांधणाऱ्या का कॉन्ट्रॅक्टरचा आहे, मोठ्या मोठ्या आमदाराचा, मोठ्या मोठ्या खासदाराचा आहे? हे कोणत्या नेत्याचं सरकार आहे? हे आम्हाला स्पष्टपणे ह्या नेत्याने प्रचार दरम्यानमध्ये सांगावं। प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारावर जर येणारा उमेदवार मतपोटी जर भीक मागत असेल आणि खोटी आश्वासन, पोकळ आश्वासन देत असेल, तर त्या शेतकऱ्यांनी सरळ सरळ विचारायला पाहिजे की आमच्या 2017 आणि 2019 मध्ये 2दा कर्जमाफी झाली, त्या संदर्भामध्ये कोणत्या शेतकरी जे पात्र असून देखील वंचित अद्यापही राहिलेले आहे, तर त्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल? दुसरा मुद्दा, जे काही आम्ही 72 तासामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा काढलेला आहे, 1 रुपयात 72 तासाच्या आत नुकसान भरपाईचे आपण नुकसान झाल्यास क्लेम करतो, त्यानंतर 4 महिने 6 महिन्याचा काळ लुटला तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसानीचे पीक विम्याचे पैसे हे वर्ग झाले नाही, त्यासंबंधी प्रश्न उपस्थित करा। त्याच्यानंतर धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही बोनस जाहीर होऊन देखील त्यांच्या खात्यामध्ये वर्ग झाला नाही, जेणेकरून मार्च 31 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे आणि धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनसचे 20,000 रुपये जे काही शासनानं जाहीर केले, अंमलबजावणी केली नाही, जाहीर केल्यामुळे काही होत नाही, त्याची पारदर्शकतामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 31 मार्च पूर्व वर्ग होणे अनिवार्य होते। कारण ते तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना कर्ज हे भरणार ज्यावेळेस करत राहते, त्यावेळी त्याला कुठंतरी त्या रकमेचा हा फायदा होतो। त्यामुळे कुठंतरी शासन हे आपल्या सोबत आहे याचा कुठंतरी हा शेतकऱ्यांना भास होतो। पण शेतकरी हा दिवसेंदिवस मरतो आहे, शेतकरी हा फाशी घेतो आहे, शेतकरी मातीत मरून चालला आहे, पण कोणत्या नेत्याला काही लेणं देणं नाही। शेतकऱ्यांचे पानन रस्ते तसेच रखडलेले आहे। शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी साधा रस्ता देखील, स्वातंत्र्यापासून काही शेतकऱ्यांना रस्ता देखील मिळाला नाही। अनेक आंदोलनं करावी लागते शेतकऱ्यांना रस्ता मिळण्यासाठी, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागते, पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागते। एवढी मोठी बळीराजावर दुरवस्था ह्या सरकारने आणून ठेवलेली आहे। म्हणून जे काही उमेदवार खासदारकीला उभे आहे, रिकामे रोड नाले बिल्डिंगा बांधून शेतकऱ्याची उन्नती होणार नाही। शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी फक्त शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव, योग्य हमीभाव मिळाला हवा, या संदर्भामध्ये संपूर्ण थेट प्रश्न येणाऱ्या उमेदवाराला, आपल्या दारावर येणाऱ्या उमेदवाराला विचारावा, जेणेकरून आगामी काळामध्ये आपल्या शेतकऱ्याचं शासन, शेतकऱ्याचं सरकार असेल। कारण शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळणे हे अनिवार्य आहे। जोपर्यंत आपल्या शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही, तोपर्यंत आपला शेतकरी हा उन्नत होणार नाही, प्रगतशील होणार नाही, आर्थिकदृष्ट्या सबळ होणार नाही। ज्याप्रमाणे या 2 वर्षाच्या काळामध्ये आधी जे सोयाबीन कापसाचे भाव वाढलेले होते, ते पूर्ण जमिनीवर आणून ठेवले, पूर्ण गडगडले आहे भाव। कापसाचे भाव 12,000चे 6,000वर आणून ठेवलेले आहे, सोयाबीन 11,000 रुपये प्रति क्विंटलची 4,000 रुपये, आता 4200 कोणी घ्यायला तयार नाही। सोयाबीनचा हमीभाव 4,600, पण 4,000 रुपये 4200 रुपये पण घ्यायला तयार नाही। एवढी मोठी दयनीय अवस्था शेतकऱ्यांना, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची आहे। तर या सरकारचं करायचं काय?
जे काही उमेदवार आहे ते आतापर्यंत जे दिसले नव्हते ते गावखेड्यात गल्लोगल्ली घरोघरी हिंडू पूर्ण पाचारण आता त्यांना गावं आठवत आहेत, त्यांना खेड्या आठवत आहेत, त्यांना लोक आठवत आहेत, त्यांना शेतकरी आठवत आहेत. पण शेतकऱ्यांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या संबंधित त्यांना जरूर आठवण करून द्या, जेणेकरून आगामी काळामध्ये हे शेतकऱ्याचं चांगलं सरकार असेल किंवा आपला प्रतिनिधी हा चांगला म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न मांडणारा असेल, ज्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हा भाव मिळणार. कारण केंद्र सरकारच पूर्ण आधारभूत किंमत हमीभाव हे ठरवत असते आणि त्यांच्यावरच शेतकऱ्यांचा हमीभाव किती ठरवायचा काय हे सर्व केंद्र शासनाच्या हातात असते. जोपर्यंत तिथं शेतकऱ्यांचा आवाज उठवणारा व्यक्ती हा शेतकरी गेला नाही तोपर्यंत शेतकऱ्याची जी जशी आता अवस्था आहे तशीच राहणार आहे. नमस्कार मित्रांनो, आता व्हिडिओ कसा वाटल्यास तर आवडला असेल तर नक्की सर्व शेतकऱ्यांमध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा, नवीन असाल तर लाईक करा. धन्यवाद.